आज उमरखेड तालुक्यामध्ये वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागील 3 वर्षापासून संघर्ष आंदोलन चालू आहे। या माध्यमातून उमरखेडमध्ये 2 वेळेस आमरण उपोषण झाला। या माध्यमातून कलेक्टर अधिकारी तसेच भूसंपादन जिल्हा अधिकारी यांना आम्ही सतत भेटीगाठी दिले, निवेदन दिले। एसडीओ साहेबांसोबत 10 नाही 25 वेळेस चर्चा झाली, पण आज शेतकरीच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही। आज जे विषय मुख्यतः ठिय्या आंदोलन करायचा जे विषय आहे, आज मिर्ग लागलेला आहे। आज शेतकरीला पेरणीसाठी पैसे लागतो। तसेच उमरखेड यवतमाळ जिल्हा पीक विम्यापासून वगळण्यात आलेला आहे। या सगळ्या आर्थिक अडचणीमुळे आज शेतकरी त्रस्त झालेला आहे। आमची मागणी इतकंच आहे की रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जे हक्काचे पैसे आहेत, पाईपलाईन, बोर, विहिरी व इतर साहित्याचे, ते त्वरित शासनाला आम्हाला द्यावं अशी मागणी आहे।